लोकांनी दिलेलं पुरत नाही आणि देवाने दिलेलं संपत नाही. सुंदर भावकथा. नमस्कार भावांनो, माझ्या मनाचे हित या चॅनलमध्ये मी उत्तम वाघ आपले स्वागत करतो. भावांनो, कथा खूप सुंदर आहे. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या. एका गावात खूपच दरिद्री व्यक्ती राहायचा. तो देवाचा खूप तिरस्कार करायचा, त्याची निंदा करायचा. तो देवळासमोरून जायचा तरी देवाला खूप काही बोलायचा. त्याच्या मनात जे काही यायचे ते तो बोलायचा. त्याचा असा एकही दिवस जायचा नाही ज्या दिवशी त्याने देवाला वाईट अपशब्द बोलले नाही. इतका तो विचित्र होता. गावातील लोक त्याला म्हणायचे की बाबा, देवाला असं बरं वाईट बोलू नये. तर त्या लोकांना तो सांगायचा, मी बोलू नाही तर काहीही करू. तुम्हाला माहित आहे का, मला त्याने आजवर असं काय दिलं की मी त्याचं गुणगान करू. माझा जन्म दरिद्री कुटुंबात झाला. माझ्या आई बाबांनी लोकांकडून भिक्षा मागून मला खाऊ घातलं आणि ते लोकांनी दिलेलं तर तेव्हाच संपायचं. आजही लोकांनी दिलेलं मला पुरत नाही. आता तुम्हीच सांगा मी काय करू. यावर गावातील लोक त्याला सांगायचे, मग देवाकडे माग. देवाने दिलेलं कधीच सरत नाही. लोकांचे बोलणे ऐकून तो खूप मोठ्याने हसायचा. हा दगडाचा देव मला काय देईल. गावकरी सांगायचे, एकदा प्रेमभावाने मागून तर बघ. देवाने आजवर कुणालाच निराश केलेलं नाही. पण त्याच्या लक्षात या गोष्टी कुठे येणार होत्या. असं करत तो आज तिशीत चालला गेला आणि आपलं पोट भिक्षा मागूनच भरत होता. तो आता खूप दुःखी राहायला लागला होता. कारण गावात त्याला आता पुरेशी भिक्षा पण मिळत नव्हती. तो 2-3 दिवस उपाशी राहायला लागला. तरीही त्याने देवाला वाईट बोलणे बंद केलेलं नव्हतं. असेच एक दुपारी तो गावात भिक्षा मागत होता. तर एका घराजवळ त्याला एक साधू भिक्षा मागताना दिसला. तो साधूला रागवत म्हणाला, तुला हेच गाव दिसलं का भीक मागायला. इथं मला पोटभर भिक्षा मिळत नाही, तर तुला काय देणार हे गाववाले. आणि तसंही या गाववाल्याने दिलेलं पुरत नाही. त्या साधूने त्याला पाहून स्मित हास्य केलं आणि तिथून निघाला. तेवढ्यात त्या घरातल्या महिलेने साधूला भाजी भाकरी दिली. त्या साधूला नमस्कार केला आणि त्याला तिथून हाकलून लावलं. तो छोटंसं तोंड करून दुसऱ्या घरी गेला. तिथेही त्याला हाकलण्यात आलं आणि त्या साधूला चांगली भिक्षा मिळाली. आजही त्याला गावाने भिक्षा दिली नाही. उलट त्या साधूला भरपूर भिक्षा मिळाली. तो साधू तिथून जायला लागला. त्यांनी त्याला पाहिले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो खूप दुःखी होता. भावांनो, साधू संत हे दयाळू असतात. ते कोणाच्या डोळ्यात अश्रू बघू शकत नाही. साधूने त्याला सोबत घेतले, त्याचे अश्रू पुसले, त्याला पोटभर खायला दिले. आज खूप दिवसांनी त्याचं पोट भरलं होतं. त्याची आत्मा तृप्त झाली होती. त्या साधूने त्याला सांगितलं, यापुढे काहीही मागायचं तर त्या ईश्वराकडे मागायचं. लक्षात ठेवायचं, या लोकांनी कितीही दान आपल्याला दिलं तरी ते एक दिवस संपेल, पण देवाने दिलेलं कधीच संपत नाही. फक्त त्याच्याकडे मागता आलं पाहिजे. त्याने साधूचे पाय पडले आणि तो देवाची भक्ती करायला लागला. त्याला आता दारोदारी भिक्षा मागत फिरावं लागत नव्हतं. सर्व गावकरी त्याच्या घरी देऊन जात होते. ते भिक्षेचं दान आता संपत नव्हतं. दिवसेंदिवस ते वाढतच होतं. त्याला आता कळालं देवाची महिमा, की आपण इतकी वर्ष भलत्याच लोकांकडे हात पसरवले होते. तेच हात मी देवाकडे पसरवले असते तर. भावांनो, आपणही देवाकडे मागायचं सोडून भलत्याच लोकांकडे अपेक्षा करतो. तर कशी वाटली ही कथा कमेंट करून सांगा. कथेला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात ही कथा शेअर करा. भेटूया एका नवीन कथेत. जय श्री कृष्ण.